आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। गुढीपाडवा निमित्ताने लोक मोठ्या संख्येने सोनं आणि चांदी खरेदी करणं शुभ मानले जातं, कारण गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। आता आपण पुण्यातील एका सोन्याच्या दुकानामध्ये आहोत। इथं जर आपण बघितलं तर इतर वेळे ज्या पद्धतीने लोक सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत असतात, मात्र आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या या खरेदीवर सुद्धा परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसतोय। गर्दी खूप कमी आहे। आपल्यासोबत या दुकानाचे मालक फतेचंद रांका सर आहेत। सर, आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे, काही प्रमाणात खरेदीवर काही परिणाम दिसतोय का आणि काय सध्याचे दर आहेत? ह्या युद्धामुळे 100% सोने चांदीच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे। परंतु एक लक्षात ठेवा, भारतीय जनता ही धार्मिक किंवा धर्माला जास्ती मानणारी आहे आणि जी परंपरा त्याला मानणारी पण आहे। आज गुढीपाडवा म्हटलं की आपल्या महाराष्ट्रातला म्हणजे नवीन वर्षाचा पहिला चैत्री पाडवा म्हणून दिवस आहे। या प्रसंगी सगळ्यांना शुभकामना आहेत आणि शुभेच्छा पण आहेत। एक लक्षात ठेवा की आज जरी 3.5 मुहूर्त आहे, या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी लोक सोनं आणि चांदी खरेदी करतात असं समजून करतात की लक्ष्मी घरी आणली आहे। गेल्या वर्षी पण असाच अंदाज आला होता की एकदम 70,000वरनं लाखवर गेले म्हणून धंदा कमी होईल, पण आश्चर्याची गोष्ट की दुपारनंतर जे धंद्याला म्हणजे जोर आला तो त्याच्याही गेल्या वर्षीपेक्षा 27% वर गेला। आजही एक लक्षात ठेवा, प्रत्येकाचं बजेट ठरलेलं आहे आणि बजेटप्रमाणे क्वांटिटी घेतील, म्हणजे 10 ग्रामच्या ऐवजी 8 ग्राम घेतील, पण सोनं खरेदी करणार। त्यामुळे आजच्या दिवसाला असं म्हणता येणार नाही की धंद्यावर परिणाम झाला आहे। हां, बाकीच्या दिवशी 100% थोडाफार परिणाम आहे, परंतु लोक सोनं खरेदी करत आहेत यात कुठलीही दुमत नाही। कारण शेवटी योग्य जी संरक्षित प्रॉपर्टी किंवा ॲसेट आहे ती सोनंच आहे, गुंतवणुकीच्या दृष्टीने, फ्युचरच्या दृष्टीने, म्हणून ते खरेदी करतात। सर, आजचे दर काय आहे ते सांगू शकाल? 1,51,400 हे 10 ग्राम सोन्याचे भाव आहेत आणि चांदी 2.5 लाख रुपये आहे। म्हणजे आता तरी आपल्याला दिसतंय की युद्धाचे परिणाम दिसत आहेत आणि त्यामुळं लोकांमध्ये काहीच संभ्रम आहे। इतर वेळी जी गर्दी असते ती थोडी काही प्रमाणात कमी। मी तुमच्या मताशी सहमत का नाही आहे, कारण 2 लाखापर्यंत सोनं गेलं होतं, आज 50,000 रुपयांनी कमी आहे त्या, आणि चांदी 4,20,000पर्यंत गेली होती, तर चांदी आज 2.5 लाखावर आहे। युद्धाचे परिणाम जेव्हा झाले सुरुवातीला, जेव्हा सगळ्या कंट्रीजनी सोनं खरेदी करायला लागले, आता सोनं विकायला लागलेत, म्हणून हा रिव्हर्समध्ये यायला लागलेला आहे। त्यामुळे याचं सगळं एक लक्ष, भारतात 1 ग्राम सोनं पिकत नाही, सगळं इम्पोर्ट होतं। त्यामुळे ज्या देशाची परिस्थिती असेल त्याप्रमाणे होणार आहे। आखाती देशावर जो काही युद्ध चालू आहे त्याचा परिणाम नाही आहे, काही कंट्रीज विकायला लागलेत त्याचा परिणाम म्हणून सोनं खाली आलेलं आहे। अर्थात वेगवेगळी कारणं आहेत, मात्र जर आता आपण बघितलं तर आज गुढीपाडव्यानिमित्ताने लोक चांगला मुहूर्त आहे आणि सोनं आणि चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं। काही प्रमाणात दुकानांमध्ये गर्दी आहे, कदाचित दुपारच्या नंतर संध्याकाळी ही गर्दी वाढू शकते, मात्र आज बघतोय आपण दुकानांमध्ये काहीशी गर्दी कमी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।